आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 13. आनंदराव आपल्या प्राध्यापकीय जीवनात चांगलेच रममाण झाले होते. नामवंत वक्ते म्हणून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अनेक महाविद्यालयातून स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित केले जात होते. कॉलेजातील सर्व प्राध्यापक वर्गात त्यांची स्तुती होत होती. विद्यार्थ्यांचे ते आवडते प्राध्यापक झाले होते. गरीब विद्यार्थ्यांना ते मदतीचा हात देत होते. प्रियंका आपले कॉलेज सोडून शिक्षणासाठी दुसरीकडे गेली म्हणून ते तिच्यावर नाराज होते. तरी ते आपल्या मुलीला भेटायला सुट्टीच्या दिवशी येत असत. त्यांची मुंबईला कापडाची 4 दुकानं होती. त्यांचा एक भाऊ मुंबईत वास्तव्य करून दुकाने चालवित होता आणि 2 भाऊ शेतीच्या व्यवसायात गावीच होते. त्यांची वडिलोपार्जित चांगली 15 एकर जमीन शेती. तरीही त्यांनी एकत्र कुटुंब चालवून 5 एकर जमीन खरेदी केली होती. सुट्टीच्या दिवशी आनंदराव आपल्या गावी कोळेगावात घरी आले. घरी आल्या आल्या आपल्या भावांना भेटले. शेतातल्या पिकापाण्याविषयी विचारपूस केली आणि गावातील समवयस्क मित्रमंडळींना भेटण्यासाठी घराबाहेर पडले. एका मित्राच्या घरी आले आणि गप्पा गोष्टी करू लागले. हनुमंतराव, कसं काय चाललंय? बरं आहे ना? ठीक चाललंय. सगळी सुखरूप आहे ती साहेब. शेतातली कापणी काम चालल्या ती. सोयाबीन काढून मोकळ्या झालेल्या शेतात सऱ्या उजरून घेतल्या. आता ऊसाची लागण करायचं काम चाललंय. सोयाबीन किती रानात होतं? 2 एकर रानात होतं. किती पोती झाली? 25. ठीक आहे. सोयाबीन विकलं का नाही? विकलं तर न विकून काय करायचं? काढणी करणाऱ्या मजुरांचे पैसे द्यायचे होते. मळणी मशीनचे भाडे द्यायचे होते. प्रपंचात पैशाची नड होती. मग काय करायचं? मळणी झाली की लगेच सोयाबीन विकलं. काय दर लागला? साहेब, 2000 दर मिळाला की. क्विंटलला 2000 म्हणजे किती पैसे मिळाले? 25 पोत्याचे वजन 20 क्विंटल झाले. त्याचे 40,000 मिळाले. रोजगाऱ्यांना किती गेले? 2,500 गेले. आणि मळणी मशीनला किती गेले? मळणी मशीनला 3,000 गेले. एकूण 5,500 गेले आणि शेवटी 35,000 शिल्लक राहिले. साहेब, त्यात घरची देणी भागवायची. प्रपंचात काय नसतं ते आणायचं. म्हणजे यंदा सोयाबीनचे चांगले पैसे मिळाले म्हणायचे. होय साहेब. नंतर साहेबांना गरमागरम चहा दिला. पुन्हा गप्पाचा ओघ सुरू झाला. साहेब, आपलं चांगलं चाललंय ना? होय, बरं चाललंय. पगार वाढला की नाही? होय, आता मला 20,000 मासिक पगार मिळेल. महिन्याला किती पैसे खर्च होतो? महिन्याला 10,000 खर्च होतो आणि राहिलेले 10,000 मी बँकेत गृहकर्जात भरतो. मी बँकेकडून फ्लॅटसाठी पगारावर कर्ज घेतलं आहे. असं म्हणजे साहेब, तुमच्यावरही कर्जाचा बोज आहे? तर हो, चांगले 6 लाख कर्ज आहे. किती रकमेचा हप्ता? 90,000चा वार्षिक हप्ता आहे. पण मी पगारातून प्रत्येक महिन्याला 7,500चा हप्ता बँकेत भरतो. केवढ्याला बंगला घेतला? कराडात चांगल्या लोकेशनमध्ये 12 लाखाला बंगला घेतलाय. चांगलं झालं. कर्ज काय कधीतरी फिटलंच, पण शहरात आपल्या मालकीचं घर झालं. तर हो हनुमंतराव, मुलांना शिक्षणासाठी शहरात राहण्याची सोय झाली. होय होय, बरोबर आहे. आपला मुलगा कुठं काय शिक्षणाला? मुलगा कराडला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजात शिकतोय. आणखी आपली मुलगी कुठं आहे शिक्षणाला? मुलगी कोल्हापूरला विवेकानंद कॉलेजात शिकते. प्रियंका कोल्हापूरला आहे? होय. मग तिला भेटायला कधी जाता? कॉलेजला सुट्टी असल्यास जातो कधी कधी.
बराच वेळ गप्पागोष्टी झाल्यावर आनंदराव गावात फिरायला गेले. सगळ्या मित्रमंडळींना भेटले. अखेरीला ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊन घरपळ्याची पावती काढली. नंतर घरी येऊन पोटभर जेवण केलं. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि 3 वाजता गावाजवळच्या मळ्यात ऊसाचे पीक पाहण्यासाठी गेले. मळ्यात आल्यावर प्रथम जनावरांच्या गोठ्यात गेले. 2 थोराड बैल, 2 ओस्टन जातीच्या गाई, 4 जाफराबादी म्हशी, रेडकं अशी जनावरं दावणीला पाहिली. सगळी जनावरं पोटभर वैरण खाऊन पुष्ट झालेली. जनावरांची व्यवस्था पाहण्यासाठी चाकरीचा गडी ठेवलेला. ऊसाच्या कोंबडाची वैरण गोठ्याच्या एका कोपऱ्यात ठेवलेली. चाकरीचा गडी पांडा कोंबड्याची वैरण कवळा भरभरून जनावरांना घालीत असलेला. त्यानं जाडं भरडं धोतर नेसलेलं, अंगात बंडी घातलेली, कानात बाळ्या डुलत असलेल्या, पायात जाडजूड पैताण घातलेलं असा जाडजूड उंचपुरा गडी जनावरांची उगानिगा करत असलेला हा दुष्काळात बीड करून इकडे पोट भरण्यासाठी आलेला. इकडे आला आणि इकडचाच होऊन राहिला. शेतीच्या कामात हातखंडा पांडा जनावरांना वैरण घालून मोकळा झाल्यावर आनंदराव म्हणाले, पांडा जनावरांची चांगली निगा राखतोस. गाई दूध किती देतात? एक गाय 20 लिटर दूध देते. दोन्ही गायीपासून 40 लिटर दूध मिळते. होय. आणि किती म्हशी दुधावर आहेत? 2 म्हशी 30 लिटर दूध देतात. डेअरीला दूध किती घालता? गाईचे 40 लिटर आणि म्हशीचे 25 लिटर दूध डेअरीला घालतो. म्हशीचे 5 लिटर दूध घर खर्चासाठी ठेवतो. म्हणजे घरात दूध दुभत्याची चंगळ आहे. होय. जनावरावर तुझे मोठे प्रेम आहे. जनावरावर लेकराप्रमाणे मी माया करतो. आनंदरावने गुराढोरांची पांडाकडे चौकशी केल्यावर मळ्यातील पीक पाण्याची पाहणी करण्यासाठी गोठ्यातून बाहेर पडले. गोठ्याला लागूनच विहीर होती. पाण्याने डबडबलेली विहीर पाहून आनंदरावांचे डोळे शांत झाले. मळ्यात त्यांची एकूण 10 एकर जमीन होती आणि गावापासून दूर असलेल्या दुसऱ्या मळ्यात 20 एकर जमीन होती. विहिरीला लागूनच ऊसाचे पीक होते. 5 एकर लागणीचा ऊस होता. हिरवागार ऊस, वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारा ऊस पाहून आनंदरावचे मन प्रफुल्लित झाले. शेताच्या बांधाबांधाने ते ऊस बघत बघत पुढे पुढे चालले होते. 5 एकर ऊसाने शेत संपल्यावर 20 गुंठे शेतात महिकोची वांगी होती. वांग्यांनी झाडे वाकली होती. बक्कळ फळे लागली होती. वांग्याचा प्लॉट मन आकर्षित करीत होता. वांग्याच्या शेतातून पुढे जावत नव्हते. आनंदराव उत्सुकतेने वांग्याच्या शेताकडे पाहतच राहिले. पुन्हा ते बांधावरून पुढे पुढे चालले. वांग्याच्या पुढे एकरभर बासमती भाताचा प्लॉट होता. भाताच्या रोपांना तवऱ्या पडल्या होत्या. भाताच्या पिका शेजारून जाताना भाताचा खमंग सुगंध वातावरणात दरवळलेला भासला. क्षणभर तिथे थांबण्याचा मोह झाला. थोडे पुढे गेल्यावर भाताचा प्लॉट संपला. पुढे 1 एकर केळीची बाग होती. पुढे 2-2.5 एकर क्षेत्रात ऊसाची नुकतीच लागण केली होती. जमिनीतून ऊसाचे कोवळे कोंब वर येत होते. शिवाय सरीच्या डुंब्यावर गहू, हरभरा अशी आंतरपिके केली. लागण चांगली वाफली होती. सगळा मळा फिरून झाल्यावर आनंदराव परत फिरले आणि बांधाने परत विहिरीवर आले. जोपर्यंत पांडाने विहिरीवरील मोटार चालू करून ऊसाला पाणी लावले होते. आनंदरावांनी पाटाच्या वाहत्या पाण्यात हातपाय स्वच्छ धुतले. पाटात उभे राहिल्यावर पाण्याचा थंडगार स्पर्श हवासा वाटू लागला. पुन्हा परत गोठ्यात येऊन पुन्हा एक वेळ
सगळ्या जनावरांवर दृष्टिक्षेप टाकला. तेवढ्यात म्हशीची धार काढण्यासाठी वहिनी गोठ्यात आली. काही वेळाने वहिनीची धार काढून झाली. पुन्हा वहिनी दुधाची भांडी घेऊन गावाकडे परत निघाली. वहिनीबरोबर आनंदरावही गावाकडे यायला निघाले. थोड्या वेळात दोघेही घरी आले. प्रकरण 13 येथे समाप्त. आक्रोश विलास गोरे.